ॲडमिशन या ऑनलाईन ग्रुपने ते आयोजन केलं. त्याचे आयोजक वनमाला ताई कापसीकर, तसेच देवांगणा ताई मेश्राम, भोळे ताई या सर्व ग्रुपने तिथे आयोजन खूप सुंदर प्रकारे केलं. आणि याच्या मुख्य संयोजक आदरणीय ढवळे सर आणि संयोजिका आदरणीय सुरेखाताई ढवळे यांनी खूप सुंदर असं आयोजन करून वर्षभर ऑनलाईन खूप ऑनलाईनच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आदरणीय सरांनी केलेलं आहे. आणि हा एकदिवसीय राज्यस्तरीय मेळावा म्हणा किंवा हे संमेलन म्हणा असं हे आयोजन केलं आहे. आणि महिलांना मानाचं सन्मानाचं असं धम्मपीठ इथे तयार केलेलं आहे. आणि खूप सुंदर महिलांनी गीत गायन, नाटिका, भारूड आणि प्रयोग सुद्धा केलेले आहेत. आणि वयाचं बंधन नाही, विशेष म्हणजे इथे वयाचं बंधन नव्हतं. आणि बाबासाहेबांची जी संकल्पना होती की स्त्री ही समाजाचा अलंकार आहे, तर ते सगळ्यांनी या BMG ग्रुपच्या माध्यमातून ते साकार केलेलं आहे. अशा प्रकारे हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे इथे पार पडलेला आहे. आणि अनेक जिल्ह्यातून इथे महिला पदाधिकारी सर्व आलेल्या आहेत. त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि पूर्ण सत्रात हा कार्यक्रम आयोजन केलं. त्याबद्दल मी या BMG ग्रुपला धन्यवाद देते. आणि बाबासाहेबांनी त्या अथांग सागरातून पीडित शोषित लोकांना सागराच्या किनारी सुखरूप पोहोचवलेला आहे आणि दुःखाचा मार्ग दिलेला आहे, दुःखमुक्तीचा मार्ग दिलेला आहे, प्रत्येक समुद्धार दिलेला आहे. हा एक धागा उचलून अज्ञान अविद्या हे एक धागा सरांनी उचललेला आहे. आणि या समाजातील अज्ञान नष्ट करण्याचं काम ढवळे सरांनी या महिलांच्या माध्यमातून ऑनलाईन ग्रुपमधून केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. आणि अविद्या जर माणसाची नष्ट झाली, प्रत्येक संस्था काय सांगते तर कारणाशिवाय काहीही घडत नाही असं बुद्ध सांगतात. म्हणून अविद्या जर नष्ट झाली सर्वप्रथम तर माणूस हा विज्ञानवादी होतो असं हे प्रत्येक संस्थाचं उदाहरण आहे. त्या माध्यमातून हे कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल मी सरांना धन्यवाद देते. आणि इथल्या सर्व आयोजकांचे धन्यवाद मानते. मला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी BMG ग्रुपचे अभिनंदन करते, आभार मानते, धन्यवाद देते आणि इथेच थांबते. जय भीम. वेळ भरपूर